आजचा अपडेट खूप महत्त्वाचा आहे, कारण लाडकी बहीण योजनेबाबत महिलांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे. हप्ते उशिरा का येत आहेत आणि काही महिलांचे पैसे अचानक का बंद झालेत, यामागचं खरं कारण आज आपण समजून घेणार आहोत. सध्या लाडकी बहीण योजनेमध्ये 2 मोठे बदल दिसत आहेत. पहिला म्हणजे हप्त्याचे वितरण नियमित होत नाही आणि दुसरा ई-केवायसी आणि पडताळणी प्रक्रियेमुळे अनेक महिलांची नावे यादीतून कमी होत आहेत. नवीन ई-केवायसी प्रक्रिया अजूनही सुरू झालेली नाही, तर फक्त आधी केलेल्या ई-केवायसीमध्ये दुरुस्ती करण्यासाठीच मुदतवाढ दिली जाते. त्यामुळे ज्या महिलांची ई-केवायसी राहिली आहे त्या सध्या लाभापासून वंचित आहेत. याचा सरळ अर्थ असा होतो की सरकार आता योजनेमध्ये डेटा क्लिनिंग आणि फिल्टरिंग करत आहे. म्हणजेच फक्त पात्र लाभार्थ्यांनाच पुढे ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. कुणाला फायदा होईल? ज्या महिलांचे सर्व डॉक्युमेंट्स योग्य आहेत, ई-केवायसी पूर्ण आहे, त्यांना पुढे नियमित लाभ मिळण्याची शक्यता वाढते. ज्या महिलांनी ई-केवायसी राहिली किंवा डॉक्युमेंट्समध्ये काही त्रुटी आहेत, त्या तात्पुरत्या योजनेबाहेर जात आहेत, जरी त्या पात्र असल्या तरी. फायदे: फक्त पात्र महिलांपर्यंत योजना पोहोचण्याचा प्रयत्न, फसवणूक आणि डुप्लिकेट नोंदी कमी होण्याची शक्यता, भविष्यात नियमित वितरण होण्याची अपेक्षा. याचबरोबर काही तोटेही आहेत. अनेक पात्र महिलांचे पैसे तात्पुरते बंद, ई-केवायसी माहिती अभावामुळे ग्रामीण महिलांना अडचण, हप्ते वेळेवर न मिळाल्यामुळे आर्थिक अडचणी, नवीन ई-केवायसी बंद असल्यामुळे नव्या लाभार्थ्यांना संधी नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आतापर्यंत मार्च महिन्याच्या हप्त्याबाबत कोणतीही स्पष्ट अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही. तसेच नवीन ई-केवायसी पुन्हा होणार आहे का, याबाबतही अधिकृत घोषणा नाही. म्हणून सध्या जे काही चालू आहे ते संभाव्यता आणि परिस्थितीवर आधारित अंदाज आहे. तर एकूणच पाहिलं तर लाडकी बहीण योजना बंद झालेली नाही, पण तिच्या अंमलबजावणीत बदल होत आहेत. जर तुम्ही पात्र असाल तर तुमची ई-केवायसी आणि डॉक्युमेंट्स तपासा, अपडेट्सवर लक्ष ठेवा आणि सर्वात महत्त्वाचं, घाबरू नका पण सावध राहा. तुमच्या मते हप्ते उशिरा येण्यामागचं खरं कारण काय असू शकतं आणि नवीन ई-केवायसी पुन्हा सुरू व्हायला हवी का? कमेंटमध्ये नक्की विचारा. धन्यवाद.